Hello my dear students. Today we are going to learn homophones. Homophones means that some words have same pronunciation but spelling and meanings are different. म्हणजेच पहा, काही असे शब्द की ज्यांचे उच्चार समान असतात पण त्यांचे स्पेलिंग आणि अर्थ वेगळा असतो. होमोफोन्स म्हणजे उच्चार समान पण अर्थ आणि स्पेलिंग भिन्न असणारे शब्द. चला तर आज आपण असे शब्द आणि त्यांचे अर्थ तर पाहणार आहोतच, त्याचबरोबर शिष्यवृत्ती परीक्षेत यावर आधारित येणारे प्रश्न सोडवणार आहोत. सो लेट्स स्टार्ट. WRITE राईट म्हणजे लिहिणे, RIGST राईट म्हणजे बरोबर किंवा धार्मिक विधी, TELL टेल सांगणे, TAIL टेल म्हणजे शेपटी, TALE टेल म्हणजे कथा किंवा गोष्ट, TEAR टीयर म्हणजे अश्रू, TEAR टीयर म्हणजे फाडणे, DATE डेट म्हणजे दिनांक किंवा तारीख, DATE डेट म्हणजे खजूर, LIST लिस्ट म्हणजे यादी, LEAST लिस्ट म्हणजे किमान, WHERE व्हेअर म्हणजे कोठे, WERE वेअर म्हणजे होते, SUN सन म्हणजे सूर्य, SON सन म्हणजे मुलगा किंवा पुत्र, FOOL फुल म्हणजे मूर्ख, FULL फुल म्हणजे भरलेला, WASTE वेस्ट म्हणजे वाया घालवणे, WAIST वेस्ट म्हणजे कंबर, WEST वेस्ट म्हणजे पश्चिम, BY बाय म्हणजे द्वारे, BUY बाय म्हणजे खरेदी करणे, BYE बाय म्हणजे अलविदा, WET वेट म्हणजे ओला, WEIGST वेट म्हणजे वजन, WAIT वेट म्हणजे वाट पाहणे, SCENE सीन म्हणजे देखावा, SEEN सीन म्हणजे पाहिलेला, SIN सीन म्हणजे पाप, DEAR डिअर म्हणजे प्रिय, DEER डिअर म्हणजे हरिण, WHOLE होल म्हणजे संपूर्ण, HOLE होल म्हणजे भोक किंवा छिद्र, BREAK ब्रेक म्हणजे मोडणे, BRAKE ब्रेक म्हणजे गती निरोधक, TOO म्हणजे आणखी किंवा सुद्धा, TWO2 म्हणजे दोन, TO2 म्हणजे च्याकडे, च्या दिशेने, ला किंवा पर्यंत, SALE सेल म्हणजे कमी दरात विक्री करणे, CELL सेल म्हणजे पेशी किंवा लहान खोली, SELL सेल म्हणजे विक्री करणे, KNOW नो म्हणजे माहीत असणे, NO नो म्हणजे नाही, LITTER लिटर म्हणजे कचरा, LITRE लिटर म्हणजे प्रमाण, द्रव्य पदार्थ मोजण्याचे एकक, WEEK वीक म्हणजे आठवडा, WEAK वीक म्हणजे अशक्त, कमकुवत किंवा दुबळा, WICK वीक म्हणजे दिव्याची वात, PEN पेन म्हणजे लेखणी, PAIN पेन म्हणजे वेदना, PANE पेन म्हणजे काचेचे तावदान, LEAVE लीव म्हणजे सोडणे, LIVE लीव म्हणजे राहणे, RICH रिच
म्हणजे श्रीमंत. REACH रिच म्हणजे पोहोचणे. NIGST नाईट म्हणजे रात्र. KNIGST नाईट म्हणजे शूरवीर. SEAC म्हणजे समुद्र. SEEC म्हणजे पाहणे. HEAR हिअर म्हणजे ऐकणे. HERE हिअर म्हणजे येथे. FEEL फील म्हणजे वाटणे. FILL फील म्हणजे भरणे. GET गेट म्हणजे मिळणे. GATE गेट म्हणजे फाटक. I म्हणजे मी. EYEI म्हणजे डोळा. MEET मीट म्हणजे भेटणे. MEAT मीट म्हणजे माऊस. CHEAK चेक म्हणजे तपासणे. CHEQUE चेक म्हणजे धनादेश. HEAL हिल म्हणजे बरे करणे. HILL हिल म्हणजे डोंगर. HEEL हिल म्हणजे टाच. LEAF लीफ म्हणजे पान. LIP लिप म्हणजे ओठ. SHIP शिप म्हणजे जहाज. SHEEP शिप म्हणजे मेंढी. FAIL फेल म्हणजे अयशस्वी. FELL फेल म्हणजे पडले. SWEET स्वीट म्हणजे गोड. SWEAT स्वीट म्हणजे घाम. ACCEPT ॲक्सेप्ट म्हणजे स्वीकारणे. EXCEPT ॲक्सेप्ट म्हणजे च्याशिवाय. MAIL मेल म्हणजे टपाल. MALE मेल म्हणजे पुरुष. PLANE प्लेन म्हणजे विमान. PLAIN प्लेन म्हणजे सरळ. MEAL मील म्हणजे जेवण. MILL मील म्हणजे गिरणी. SEAT सीट म्हणजे आसन. SIT सीट म्हणजे बसणे. PRAY प्रे म्हणजे प्रार्थना. PREY प्रे म्हणजे शिकार किंवा भक्ष्य. SLEEP स्लीप म्हणजे झोपणे. SLIP स्लीप म्हणजे घसरणे. THROW थ्रो म्हणजे फेकणे. THROUGH थ्रू म्हणजे च्याद्वारा. CENT सेंट म्हणजे टक्के. SCENT सेंट म्हणजे सुगंध, सुवास किंवा अत्तर. READ रीड म्हणजे वाचणे. REED रीड म्हणजे वेत, वेळू किंवा काठी. STEAL स्टील म्हणजे चोरणे. STILL स्टील म्हणजे पोलाद. PAIR पेअर म्हणजे जोडी. PEAR पेअर म्हणजे पेअरचे फळ. TASTE टेस्ट म्हणजे चव. TEST टेस्ट म्हणजे परीक्षा. RAID रेड म्हणजे छापा किंवा धाड. RED रेड म्हणजे लाल. PIECE पीस म्हणजे तुकडा. PEACE पीस म्हणजे शांतता. EAR इयर म्हणजे कान. YEAR इयर म्हणजे वर्ष. FAIR फेअर म्हणजे जत्रा, प्रदर्शन किंवा गोरा. FARE फेअर म्हणजे प्रवासाचे भाडे. LOOSE लूज म्हणजे सैल. LOSE लूज म्हणजे गमावणे. ATE 8 म्हणजे खाल्ला. EIGST 8 म्हणजे 8. WERE वेअर म्हणजे होते. WEAR विअर म्हणजे परिधान करणे. THERE देअर म्हणजे तेथे. THEIR देअर म्हणजे त्यांचे.
DID did म्हणजे केले, do चा भूतकाळ. DEED did म्हणजे कृत्य. SAW saw म्हणजे पाहिले, see चा भूतकाळ. SOW saw म्हणजे पेरणे. CARAT कॅरेट म्हणजे मौल्यवान वस्तूंच्या वजनासाठी वापरले जाणारे माप. CARROT कॅरेट म्हणजे गाजर. ALOUD अलाउड म्हणजे मोठ्याने. ALLOWED अलाउड म्हणजे मान्य करणे. BANNED बँड म्हणजे कायदेशीर बंदी. BAND बँड म्हणजे वाद्यवृंद. GRATE ग्रेट म्हणजे शेगडीची जाळी, घासणे किंवा किसणे. GREAT ग्रेट म्हणजे महान किंवा आकाराने मोठा. SERIAL सिरियल म्हणजे क्रमशः मालिका. CEREAL सिरियल म्हणजे अन्नधान्य. FLEW फ्ल्यू म्हणजे उडाला, फ्लायचा भूतकाळ आहे हा. FLUE फ्ल्यू म्हणजे धूर वाहून नेण्यासाठी असलेली नळी. KNEW न्यू म्हणजे माहीत होते. KNOW नो चा भूतकाळ. NEW न्यू म्हणजे नवीन. MADE मेड म्हणजे बनवला, मेकचा भूतकाळ. MAID मेड म्हणजेच अविवाहित स्त्री किंवा दासी. PRINCIPAL प्रिन्सिपल म्हणजे प्रमुख. PRINCIPLE प्रिन्सिपल म्हणजे मूलभूत तत्व. ONE1 म्हणजे एक. WON1 म्हणजे जिंकला. CHEAP चीप म्हणजे स्वस्त. CHIP चीप म्हणजे चपटा तुकडा. यानंतर याच शब्दांचा वापर करून शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये कसे प्रश्न विचारले जातात पहा. द डॅश डॅश इज अ व्हेरी ब्युटिफुल ॲनिमल. पर्याय पहा. DEER डिअर, DEAR डिअर, DIRE डिअर, DARE डेअर. यापैकी DEER डिअर हा पर्याय बरोबर असणार आहे, कारण तिथं ॲनिमल विचारलेला आहे. DEER डिअर म्हणजे हरिण. सेकंड एक्झाम्पल. लेट्स मेक अ डॅश डॅश फॉर शॉपिंग. पर्याय पहा. LIST लिस्ट, LEAST लिस्ट, LEST लिस्ट, LEEST लिस्ट. यापैकी LIST लिस्ट म्हणजे यादी हा बरोबर पर्याय असणार आहे. लेट्स मेक अ लिस्ट फॉर शॉपिंग. So, my dear students, now write all these homophone words in your notebook and read these words again and again and practice it. Thank you.